जसे आपण सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करतो, तसेच आपण जेव्हा कोणतेही कार्यक्रम असेल, देवाचा सत्यनारायण असेल किंवा घरामध्ये कोणती पूजा असेल, तर आपल्याला रंगसंगती आपण लक्षात घेतो. आणि बरेच जण शास्त्रानुसार सांगितलं आहे की आपण पूजेला बसताना कोणते कपडे वेअर करायला हवेत. पहिला कलर आहे पिवळा. हिंदू परंपरेनुसार पूजा करताना पुरुषांनी धोतर आणि महिलांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे. पूजेचे कपडे आपण नेहमीच वेगळे ठेवले हवे. पिवळा कलर हा गुरुचा कलर मानला गेला आहे, म्हणून तो जास्त शुभ आहे. म्हणून कोणतीही पूजा असेल तर आपण पिवळ्या कलरची साडी आणि पुरुषांनी धोतर वेअर करायला हवे. नेक्स्ट कलर आहे हिरवा. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह आध्यात्मक आणि धर्मकार आहे. जेव्हा आपण हिरवा कलर परिधान करतो तेव्हा आपल्यामध्ये वेगळीच शक्ती निर्माण होते. हिरवा कलर हा महादेवाची पूजा करताना देखील आपण वेअर करू शकतो. तिसरा कलर हा लाल कलर आहे. लाल कलर हा शक्ती, प्रेम, साहस, ऊर्जा आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. याच्यामध्ये जुनून असा दर्शवते, म्हणून लाल कलर हा पूजेसाठी आपण साडी नेसणे खूप गरजेचं आहे. लाल कलर आपण नेहमी शुभ कामासाठी वापरत असतो, म्हणून लाल कलरची साडी जेव्हा शुभ काम करायचं असेल तेव्हा नक्कीच वेअर करायची. चौथा कलर हा पांढरा कलर आहे. पांढरा आणि रेड आपण कॉम्बिनेशन देखील करू शकतो. पांढऱ्या रंगाचे महत्त्व म्हणजे असं आहे की शुद्धता आणि स्वच्छता. नवीन सुरुवात आपल्याला आपलं घर वगैरे शांती असेल तर नवीन सुरुवात एखाद्या गोष्टीची जर करायची असेल तर तेव्हा पांढऱ्या कलरची साडी तुम्ही वेअर करू शकतात. हा रंग सकारात्मकता, स्पष्टता आणि प्रामाणिकपणा दर्शवतो. अनेक संस्कृतीमध्ये याचा आदर केला जातो. जेव्हा एखादा आपण नवीन सुरुवात करतो तेव्हा पांढऱ्या कलरची साडी नक्कीच वेअर करा. म्हणून पूजेसाठी देखील हा कलर खूप शुभ मानला जातो. म्हणून रेड कलर आणि पांढरा कलर हा कॉम्बिनेशनमध्ये साडी नक्कीच वेअर करायची शुभ मानले जाते. आपला पाचवा कलर आहे नारंगी. नारंगी कलरची साडी सगळ्यांना शोभून दिसते. उंच असू दे, बारीक असू दे, जाड असू दे किंवा हाईटला कमी असू दे, सगळ्यांनाच नारंगी रंग छान दिसतो. या रंगामुळे आपण आत्मविश्वासू दिसू शकतो. हा रंग सूर्य आणि अग्नीसारख्या नैसर्गिक घटकांशी संबंधित असल्याने ऊर्जा आणि चैतन्य दर्शवतो. काही संस्कृतीमध्ये हा रंग सौभाग्य, समृद्धी आणि परिवर्तनाचा प्रतीक. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.